नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, टी.वाय. बी.कॉम, विपणन व्यवस्थापन, पेपर क्रमांक 2, सामाजिक विपणन या चॅप्टरला आपण सुरुवात केलेली आहे. मागील चॅप्टरमध्ये आपण भागधारकांबद्दल विपणन व्यवस्थापकांच्या जबाबदाऱ्या व शासनाप्रतीच्या विपणन व्यवस्थापकाच्या जबाबदाऱ्या बघितल्या. त्यानंतर पुढील आपला भाग आहे विपणन व्यवस्थापकाची समाजाप्रती असलेली जबाबदारी. विपणन व्यवस्थापक किंवा कुठलाही व्यवसाय किंवा सर्वसामान्य व्यक्ती हा समाजामध्ये राहत असतो. समाज याचा अर्थ आपल्या आजूबाजूला असलेले सर्व प्रकारचे सामाजिक घटक, यामध्ये विभिन्न प्रकारचे व्यक्ती, संस्था, विभिन्न प्रकारच्या संघटना यांचा समावेश यामध्ये होत असतो. या समाजासाठी विपणन व्यवस्थापकाची जबाबदारी पुढील मुद्द्यांच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. पहिली जबाबदारी आहे शिक्षणाचा प्रसार करणं. समाजाच्या कल्याणासाठी घेतल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक कार्यक्रमामध्ये कामगारांचा व कर्मचाऱ्यांचा सहभाग असेल, असे विपणन व्यवस्थापकाने बघणे अपेक्षित आहे. मोठ्या उद्योग व्यवसायाकडून अनेक शिक्षण संस्था सुरू केल्या जातात. योग्य शिक्षणाच्या सोयी उपलब्ध झाल्या तर दरडोई उत्पन्न वाढून लोकांचे राहणीमान उंचावेल आणि त्यामुळे राष्ट्राची अर्थव्यवस्था देखील सुधारेल. याचाच अर्थ विपणन व्यवस्थापक जो आहे यांनी समाजाच्या कल्याणासाठी विविध शैक्षणिक जे कार्यक्रम आहे या शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये कामगारांचा व कर्मचाऱ्यांचा सहभाग असेल अशा प्रकारचा प्रयत्न करावा. जे मोठे उद्योग व्यवसाय आहेत, या मोठ्या उद्योग व्यवसायांकडून शिक्षण संस्थांना अनेक प्रकारच्या आर्थिक मदत वेळोवेळी उपलब्ध करून देणं, शिक्षणासाठी चांगलं वातावरण निर्माण करून देणं, यामुळे शिक्षणाच्या सोयी जर उपलब्ध झाल्या तर लोकांचं राहणीमान उंचावून राष्ट्राची देखील प्रगती होईल. राष्ट्राची जी प्रगती आहे ही या ठिकाणी वाढेल. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी अनेक व्यवसायांनी मोठ्या प्रमाणावर भर घातल्याचे आपल्याला दिसून येते. दुसरी जबाबदारी आहे सार्वजनिक सभा आयोजित करणं. व्यवस्थापनाने ठराविक काळाने सार्वजनिक सभा घ्याव्यात. या सभांमध्ये लोकांचे विचार, सूचना, तक्रारी, हरकती इत्यादी व्यक्त करता येतील व त्यावर उपाययोजना करता येतील. ज्या ठिकाणी व्यवसाय काम करत असतो या व्यवसायाच्या आजूबाजूला अनेक सामाजिक घटक असतात. विशेषतः जे कंपनी क्षेत्र आहे या कंपनी क्षेत्राच्या आजूबाजूला राहत असलेला शेतकरी वर्ग, तसेच शहरांजवळ कंपन्या असतील तर आजूबाजूला राहणारी लोकवस्ती यांचा कंपनीचं जे आयुष्य जे आहे यावरती परिणाम होत असतो किंवा कंपनीचा या लोकांच्या आयुष्यावरती परिणाम होत असतो. यामध्ये व्यवसायापासून अनेक प्रकारचे प्रदूषण हे ग्राहकांना मिळत असतात किंवा जो समाज आहे याच्यावरती या प्रदूषणाचा परिणाम होत असतो. यामध्ये ध्वनी प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, पाण्याचं प्रदूषण असेल. यासाठी समाजातील लोकांच्या काही सूचना व तक्रारी कंपनीच्या बाबतीत असतात, हरकती असतात.
ह्या लोकांना व्यक्त करता याव्यात किंवा त्याची माहिती कंपनी प्रशासनाला कदाचित नसेल, तर अशा सभांच्या माध्यमातून त्यावर चर्चा करून उपाययोजना करता येईल. यासाठी विपणन व्यवस्थापकाच्या माध्यमातून वेळोवेळी समाजामध्ये राहणाऱ्या इतर घटकांच्या भावना आणि मते यांचा आदर केला जावा, की जेणेकरून सभेच्या माध्यमातून कंपनी व्यवस्थापक जो आहे हा आपल्या कंपनीबाबतचं समाजाचं असलेलं मत हे लक्षात घेऊ शकतो. त्यानंतर पुढील जबाबदारी आहे सामाजिक कार्यक्रमात सहभागी होणं. विपणन व्यवस्थापक जो आहे यांनी साक्षरता अभियान, प्रौढ शिक्षण कार्यक्रम यासारख्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणं अपेक्षित आहे, की जेणेकरून कंपनी आणि समाज यांच्यामध्ये चांगले औद्योगिक संबंध निर्माण होतील यासाठीचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. विपणन व्यवस्थापक जो आहे यांनी शासनामार्फत साक्षरता अभियानासारखे काही कार्यक्रम राबवले जातात. अशा कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा किंवा प्रौढ शिक्षण म्हणजे घरामध्ये जे प्रौढ माणसं असतात, साधारणपणे ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा लोकांचे अनेक सामाजिक प्रश्न असतात. हे प्रश्न आरोग्याच्या संदर्भात असतील, कौटुंबिक स्वरूपाचे असतील, मानसिक संतुलन स्वरूपाचे असतील. अशा परिस्थितीमध्ये या प्रौढ शिक्षण कार्यक्रमामध्ये समाजासाठी आपल्याला काही देणं देता येईल का, काही वेळ देता येईल का, की जेणेकरून या समाजातील लोकांना त्यांच्या तणावग्रस्त वातावरणातून थोडा विरंगुळा निर्माण करता येईल. यासाठीचा प्रयत्न विपणन व्यवस्थापनाच्या माध्यमातून होणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे संशोधन व विकास कामे हाती घेणे. प्रत्येक विपणन व्यवस्थापक जो आहे यांच्या रोजच्या कामाचा एक भाग म्हणून संशोधन व विकास कामे हाती घेतली गेली पाहिजे. त्यामुळे नव्या उत्पन्नाची रचना तयार करण्याच्या कामी उत्पादन विभागाला दिशा मिळेल. त्यांच्यामुळे समाजाच्या बदलत्या मागण्या पुरा करता येऊन समाजाची जी प्रगती आहे ही होता येईल. म्हणजे आपण विपणन व्यवस्थापक जो आहे या विपणन व्यवस्थापकाचा दैनंदिन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आपण संशोधन व विकास यांच्याकडे विपणन व्यवस्थापकांनी बघणं अपेक्षित आहे, की जेणेकरून ग्राहकांची किंवा समाजाची मागणी, आवड निवड, समाजाची बदललेली खरेदीची दिशा, उत्पन्नाची दिशा याचा अभ्यास जर केला किंवा समाजाला नवीन कालावधीमध्ये कशा प्रकारच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे किंवा समाजाचं राहणीमान जे बदलत चाललेलं आहे, या बदलाच्या दृष्टीनं काही नवीन उत्पन्नाची रचना तयार करता येईल का, यासाठी विपणन व्यवस्थापकाने समाजामध्ये जाऊन या लोकांबरोबर संवाद साधून समाजाची मते जाणून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला गेला तर निश्चितच संशोधन व विकास या कामासाठी मदत होणं फारसे अवघड होणार नाही. यासाठी संशोधन व विकास विभागाच्या माध्यमातून काम करण्याची जबाबदारी ही विपणन व्यवस्थापकाची आहे. नंतर 5वी जबाबदारी आहे इतर जबाबदाऱ्या. विपणन व्यवस्थापकाने खेळ, सांस्कृतिक छंद,
तसेच आपले गुण व्यक्त करण्यासंबंधीच्या संधी समाजातील लोकांना उपलब्ध करून द्याव्यात. प्रदूषण समस्या जी आहेत यावर देखील उपाय शोधावेत. विपणन व्यवस्थापक जो आहे यांनी वस्तूंची विक्री करत असताना आपल्या वस्तूच्या विक्रीच्या माध्यमातून काही छोटेसे खेळ घेता येतील का? यामध्ये छोटीशी एखादी स्पर्धा, जसं आपण व्हील स्मार्ट सूनबाई हा टी व्हीवरतील प्रोग्राम बघतो, त्यामध्ये व्हील जी कंपनी जी आहे ही घरातील ज्या स्त्रिया आहेत यांच्यासाठी अशा छोट्या छोट्या बौद्धिक व सांस्कृतिक जे कार्यक्रम आहे यांच्या खेळाचं आयोजन करते. त्यामुळे समाजामध्ये ही टीम ज्या लोकांपर्यंत जाऊन पोहोचली त्यांना एक विशिष्ट प्रेरणा मिळते की प्रसारमाध्यमांवरती आपला छोटासा कार्यक्रम या व्हील कंपनीमुळे दाखवला गेला. अशामुळे ते कुटुंब व कुटुंबातील इतर सदस्य तसेच त्यांचे मित्र नातेवाईक या व्हील कंपनीच्या जे काही डिटर्जंट आणि पावडर आणि आहे किंवा साबण आहे यांकडे आकर्षित झालेले दिसून येतात. अशा प्रकारचे काही सांस्कृतिक खेळ विपणन व्यवस्थापनाच्या माध्यमातून घेतले जावेत, जेणेकरून समाजाचा जो कंपन्यांकडे बघण्याचा किंवा व्यवसायाकडे बघण्याचा जो कल आहे यामध्ये चांगल्या प्रकारचे बदल या ठिकाणी होऊ शकतो. त्याचबरोबर काही सांस्कृतिक छंद लोकांना जोपासायचे असतात की जसं की समाजामध्ये तळागाळामध्ये राहणारे काही कमी उत्पन्न गटातील लोक, परंतु त्यांच्याकडे एक वेगळ्या प्रकारची कला यामध्ये असते. अशा कलागुणांना काही वाव देता येईल का? जसं आपण प्रसारमाध्यमांमध्ये अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम बघतो, यामध्ये ह्या उत्पादन कंपन्या समाजामध्ये राहणाऱ्या लहान मुलांपासून तर मोठ्या प्रौढ माणसांपर्यंत विभिन्न लोकांना आपली कला विभिन्न सांस्कृतिक माध्यमातून व्यक्त करण्याची संधी यामध्ये देतात. यामुळे काय होतं की जो समाज जो आहे, या समाजातील लोकांना आपले कलागुण लोकांसमोर मांडणे याची संधी मिळते आणि यातूनच भविष्य कालावधीमध्ये जे नवीन कलाकार आहे हे देखील मिळण्याची अनेक उदाहरणे आपण बघतो किंवा बघितलेली असतील. त्याचबरोबर प्रदूषण समस्या जी आहे ही विपणन व्यवस्थापकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समस्या आहे. यावर उपाययोजना करणं ही विपणन व्यवस्थापकाची मोठी जबाबदारी या ठिकाणी म्हणता येईल. की प्रदूषणाच्या माध्यमातून समाजमनावर जो परिणाम होतो त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी लोकांची मते जाणून घेणं आणि ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्या वेळी सोडवणं, यासाठी विपणन व्यवस्थापक तत्पर असणं हे अत्यंत महत्त्वाचं काम यामध्ये आपल्याला विपणन व्यवस्थापनाच्या माध्यमातून करणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील नवीन मुद्दा आहे विपणन व्यवस्थापकांच्या पुरवठादारांबाबत व देणी देणे असलेल्या लोकांबाबतच्या जबाबदाऱ्या. विपणन व्यवस्थापक जे आहेत, ज्या लोकांना आपल्या मालाचा पुरवठा करतात, यामध्ये एजंट आहे, विक्रय प्रतिनिधी आहे, घाऊक व्यापारी आहे, किरकोळ व्यापारी आहे, ग्राहक आहे. तसेच ज्या विभिन्न प्रकारच्या बँका, वित्तीय संस्था व समाजातील इतर घटक यांच्याकडून काही रकमा ह्या कर्जाऊ किंवा उसनवार घेतलेल्या आहे,
याबाबत विपणन व्यवस्थापकाच्या जबाबदाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या या ठिकाणी आहेत. त्यामध्ये पहिली जबाबदारी आहे माहिती देणे. ज्या लोकांना किंवा समाजातील ज्या पुरवठादारांबाबत कंपनीने त्यांना मालाचा पुरवठा केलेला आहे किंवा ज्या लोकांकडून रक्कम कर्जावर घेतलेल्या आहे, अशा लोकांना कंपनीच्या एकूण आर्थिक प्रगतीबद्दल आवश्यक ती माहिती वेळोवेळी दिली पाहिजे. कारण पुरवठादार हे कंपनीला आगाऊ रकमा देत असतात किंवा कंपनी देखील अशा आगाऊ रकमांची मागणी करतात. त्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे, आर्थिक स्थिती जर मजबूत असेल तर पुरवठादार आगाऊ रकमा देण्यासाठी निश्चिंत राहू शकतात. यामुळे कंपनीची प्रगतीची माहिती त्यांना देणं अपेक्षित आहे. किंवा व्यक्ती आणि संस्था कंपन्यांना खाजगी कर्ज देत असताना कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल अगोदर माहिती करून घेत असतात. या आर्थिक स्थितीची माहिती कंपनीचे व्यवस्थापक व विपणन व्यवस्थापक यांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या पुरवठादारांना वेळीच उपलब्ध करून देणं ही विपणन व्यवस्थापकाची जबाबदारी आहे. दुसरा मुद्दा आहे चांगले संबंध. अशा लोकांबरोबर विपणन व्यवस्थापकाने सलोख्याचे संबंध ठेवले पाहिजे. यामध्ये पुरवठादार, कर्जदार, व्यक्ती व संस्था यांचा समावेश यामध्ये होतो. त्यामुळे व्यवसायाला मालाचा व भांडवलाचा सतत पुरवठा होत राहील. म्हणजे समाजामध्ये राहणारे पुरवठादार व देणी देणाऱ्या संस्था यांच्या बाबतीमध्ये पुरवठादारांनी नेहमी सलोख्याचे संबंध निर्माण केले पाहिजे. सलोख्याचे संबंध निर्माण होण्यासाठी पुरवठादारांना वेळेस मालाचा पुरवठा करणं किंवा काही कारणामुळे पुरवठा उशिरा जर झाला तर त्या संदर्भात उशिराच्या कारणाची माहिती त्यांना देणं व त्यांचे पुरवठादारांचे काही नुकसान झाल्यास ती भरपाई देणं, अशा प्रकारची जबाबदारी विपणन व्यवस्थापकाने पार पाडली पाहिजे. किंवा ज्या संस्थांकडून कर्ज घेतलेलं आहे अशा संस्थांबरोबर चांगले संबंध निर्माण करणं, त्यांना कंपनीच्या उलाढालीबद्दल चांगली माहिती देणं यासाठीचा प्रयत्न विपणन व्यवस्थापनाच्या माध्यमातून झाला पाहिजे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे देणी देणं. विपणन व्यवस्थापकाने पुरवठादारांची देणी योग्य, नियमित, प्रामाणिक रीतीने दिल्यास त्यामुळे चांगले संबंध राखले जाऊन उत्पादनातील सातत्य राखता येईल. विपणन व्यवस्थापक जो आहे यांनी पुरवठादारांची जी काही देणी असेल ती योग्य, नियमित व प्रामाणिकपणे देणं अपेक्षित आहे. त्यामुळे चांगले संबंध निर्माण होतील. पुरवठादारांची काही रक्कम कंपनीकडे शिल्लक असेल किंवा ज्या लोकांकडून कर्ज घेतलेलं आहे आणि त्या कर्जाचा संबंध जर विपणनाबरोबर असेल तर त्यातील जो काही योग्य हिशोब जो आहे हा अर्थ व्यवस्थापकाकडे पुरवणं की जेणेकरून संबंधित पक्षाची देणी देण्यासाठी विपणन व्यवस्थापकाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा विलंब होणार नाही. ही जबाबदारी विपणन व्यवस्थापकाच्या माध्यमातून पार पाडली पाहिजे. विपणन व्यवस्थापकाच्या पुरवठादारांबाबतच्या 3 जबाबदाऱ्या आपण बघितल्या. यामध्ये सर्व जबाबदाऱ्यांचा प्रमुख जो आहे
हा विपणन व्यवस्थापक नाही. आपण आतापर्यंत जी विभिन्न प्रकारची मुद्दे बघितली, परंतु पुरवठादार किंवा विपणन व्यवस्थापक जो आहे, तसं जर बघितलं तर कंपनीचा मूळ पायाच या ठिकाणी आहे. कारण की कुठल्याही प्रकारच्या कंपनीचं उत्पादन याची चांगल्या प्रकारे विक्री होण्यासाठी विपणन व्यवस्थापक महत्त्वाची भूमिका पार पडत असतो आणि त्यामुळेच कंपनीची उद्दिष्टही पूर्ण करता येतात. आणि विपणन व्यवस्थापक हा कंपनी आणि ग्राहक यांच्यामधील एक महत्त्वाचा दुवा असतो. त्यामुळे विपणन व्यवस्थापक जो आहे यांनी एक सामाजिक जबाबदारी म्हणून वेळोवेळी समाज आणि ग्राहक, शासन यांसाठी चांगल्या प्रकारची भूमिका पार पाडून त्यांना योग्य जे माहिती जी असेल ती या ठिकाणी पुरवली गेली पाहिजे. धन्यवाद. या पुढील लेक्चरला कंटिन्यू केला जाईल.